ग्रस्त जीवनामध्ये वादविवाद होण्याचे काय कारण आहेत? याचं पहिलं कारण आहे, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही. सगळेजण बोलण्यासाठी तयार आहेत आणि मग सगळेजण बोलण्यासाठी तयार असल्यामुळे ऐकत नसल्यामुळे वादविवाद निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला ग्रंथकार सांगतात आणि नीतिकार म्हणतात की कमी बोला आणि जास्त ऐका. जेवढं तुम्ही लोकांबद्दल जास्त ऐकता, पत्नीचा असो पतीचा असो, तेव्हा ते ग्रस्त जीवन अतिशय आनंदी आणि सुखी जीवन जाऊ शकतात. यासाठी तुम्ही रस्त्यानं जाताना कधी अप्पर डिप्पर प्रिन्सिपल बघितला पाहिजे. एखादा ट्रक असेल आणि तो तुमच्यावर डिप्पर मारित असेल तर तुमच्या गाडीचा लाईट नाही का अप्पर करा. त्यामुळं दोघं जरी अप्पर झाले किंवा दोघंही डिप्पर झाले तर गाडी स्मूथली पार करू शकत नाही. म्हणून ती पार करायचं असेल तर एखादा जर बोलत असेल तर दुसऱ्यानं ऐका आणि दुसरा बोलत असेल तर दुसऱ्याचं अशांत बसा. आणि आमचे गुरु महाराज म्हणतात, या जगामध्ये तुम्हाला जर समस्या दूर करायचं असेल तर एकच सूत्र पालन करा, ते म्हणजे मौन राहा. मौनम सर्वद सुखायते, हे आपल्याला सूत्र दिलेले. हरे कृष्णा.